हॅलो मैत्रिणींनो, मी जयश्री आणि आज तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आली आहे एक नवीन विषय. तर आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. तर मैत्रिणींनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यात सांगितलेल्या गोष्टी आवर्जून करा. तर बऱ्याच पॅरेंट्सची अशी कंप्लेंट असते की त्यांच्या मुलांचा अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही. आमची मुलं एकाग्रचित्तेने अभ्यासच करत नाही. त्यांना रागवलं, प्रेमाने सांगितलं, भरपूर काही करून बघितलं तरी त्यांना फरक पडत नाही. अशाच पॅरेंट्ससाठी हा व्हिडिओ आहे की मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यायचा. तर ज्या मुलांना मुळीच एका जागी बसून अभ्यास करायची सवय नाही, अशा मुलांना एकदम शिस्त लावायला जाऊ नका. त्यांना ओरडू नका, 2-3 तास ओरडून अभ्यासाला बसू नका. ते बसतीलही पण अभ्यासात लक्ष लागणार नाही किंवा अभ्यासात मन लागणार नाही. तर त्यांचं मन अभ्यासात रमावं, एकाग्रतेने शांतपणे त्यांनी अभ्यास करावा, यासाठी मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ते एकदा तुम्ही करून बघा, नक्कीच फरक पडणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना एकदम सवय लावू नका, हळूहळू सवय लावा. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्यापैकी बरेच पालक मुलांना रागवून अभ्यासाला बसवतात. त्या मुलांना मुळीच एका जागी 2-3 तास बसून अभ्यास करायची सवय नाही. अशा मुलांना एकदम शिस्त लावायला जाऊ नका. किंवा अशा मुलांना पॅरेंट्स सांगतात की अभ्यास कर, 2 तास अभ्यास कर, 3 तास अभ्यास कर, पण अशी शिस्त लावून उपयोग होणार नाही. त्यांना 2-2 तास अभ्यासाला बसून काही उपयोग होणार नाही. ते अभ्यासाला बसतीलही पण एकाग्रतेने अभ्यास करणार नाही. त्यांचं लक्ष दुसरीकडेच असणार आहे. किंवा तुम्ही एक सब्जेक्ट सांगितला, त्यांचं लक्ष दुसऱ्या सब्जेक्टकडे असणार आहे. तर याचा काय उपयोग होणार नाही. 3 तास अभ्यासाला बसवण्यापेक्षा त्यांना सुरुवातीला फक्त अर्धा ते पाऊण तासच अभ्यास करायला बसायला सांगा. पण त्या वेळेला फक्त आणि फक्त अभ्यासच करायला हवा असं त्यांना आवर्जून सांगा. जर त्यांना सवय लागली तर हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता. म्हणजे सुरुवातीला तुम्ही अर्धा पाऊण तास त्यांना अभ्यास करायला सांगा आणि नंतर त्यांना 1 तास, 1.5 तास असं हळूहळू करून तुम्ही त्यांना सवय लावू शकतात. तर हळूहळू सवय लावल्याने किंवा अभ्यासाचा टाईम कमी केल्याने त्यांना ही सवय लागणार आहे, अभ्यासात रुची येणार आहे आणि ते मन लावून अभ्यास करणार आहे. पॅरेंट्सची कंप्लेंट असते, मुलं अभ्यासाला बसतात पण त्यांचं मन काही एकाग्र होत नाही. तर मन एकाग्र का होत नाही याचं कारण शोधा. बऱ्याच वेळा मुलं त्यांच्या आवडीचं किंवा सोपे विषय अभ्यासाला घेतात आणि ते मन लावूनही करतात, पण इतर विषय ते बाजूलाच ठेवतात, त्यांचं मन लागत नाही. तर तुमच्या मुलांचंही असंच आहे का, हे एकदा तुम्ही आवर्जून तपासायला पाहिजे. तर त्यांना तो विषय का आवडत नाही किंवा त्या विषयातलं कुठला टॉपिक आवडत नाही, कुठला टॉपिक समजत नाही, हे त्यांना आवर्जून विचारा. त्यांच्याशी शांतपणे बोला, त्यांच्या मनातल्या भीतीला समजून घ्या आणि त्या विषयाची गोडी त्यांना निर्माण करून द्या. त्या विषयाची गोडी जर एकदा त्यांना निर्माण झाली की ते आपोआपच मुलांचं मन एकाग्र होईल आणि ते सर्व सब्जेक्ट हाताळतील आणि सर्व सब्जेक्टचा व्यवस्थितपणे ते अभ्यास करतील. म्हणून मन एकाग्र का होत नाही याचं कारण तुम्ही शोधा. तर मन एकाग्र होत नाही याचं अजून एक कारण असू शकतं, योग्य आहार आणि योग्य झोप. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर योग्य आहार, मुलांना योग्य आहार दिला पाहिजे, त्यांची वेळेवर झोप झाली पाहिजे. बऱ्याच वेळा आपली मुलं योग्य आहार घेत नाही, नेहमी त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी असतात. कुठलीही तक्रार नसणारी मुलं अभ्यासात रमतात किंवा काही मुलं अभ्यासाला बसतात, त्यांना झोपच येते किंवा त्यांचं डोकंच दुखतं. त्यामुळे आपल्या मुलांना अभ्यासाला बसवण्यापूर्वी त्यांना भूक लागली की नाही ते एकदा विचारू नका. त्यांचं पोट भरलं आहे की याची काळजी घ्या आणि मगच त्यांना अभ्यासाला बसवा, म्हणजे आपोआपच त्यांचं मन लागेल. त्यामुळे तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवायच्या वेळी त्यांची झोप पूर्ण झाली आहे का ते बघा. बऱ्याच वेळा काय होतं, मुलं स्कूलवरून येतात, ट्युशन्सला जातात, ट्युशनवरून आल्यावर थोडंफार खेळतात, होमवर्क करतात, असं करत करत त्यांना रात्री झोपायला वेळ होतो आणि सकाळची शाळा असल्यामुळे त्यांना लवकरच उठायला लागतं. ह्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना अभ्यासाला बसवाल किंवा ट्युशन्सला पाठवणार त्यावेळी नक्कीच त्यांना झोप येणार आहे. झोप येणार, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात मन लागणार नाही. मुलांच्या योग्य आहाराकडे आणि त्यांच्या झोपेच्या वेळेकडे नक्कीच लक्ष द्या. त्यामुळे हे जर व्यवस्थित असेल तर त्यांच्या अभ्यासात नक्कीच लक्ष लागणार आहे. आणि अभ्यास करताना मुलांना बेडवर बसवू नका, एक तर जमिनीवर बसवा किंवा मग स्टडी टेबल असेल तर त्यावर बसवा. मुलांना बेडवर अभ्यासाला बसवलं तर त्यांना आपोआपच झोप येणार आहे किंवा मग अभ्यास करताना त्यांना आळस नक्कीच येणार आहे. त्यामुळे अभ्यासाला बसवताना ही काळजी घ्या
की मुलं व्यवस्थित जमिनीवर बसून किंवा मग चेअरवर बसून अभ्यास करतील याकडे तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघून तुमचा थोडा तरी फायदा होणारच आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अजून अशाच काही नवीन विषयांवर तुमच्या भेटीला पुन्हा येणार आहे. धन्यवाद.